नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे वर्ल्ड फादर्स डे आणि याच निमित्तानं आजचा हा विशेष कार्यक्रम आपण घेऊन आलेलो आहोत, ते म्हणजे एकट्या बाबाची कहाणी. आजकाल डिवोर्समुळे किंवा पत्नीचं निधन झाल्यामुळे मुलांची संपूर्ण जबाबदारी येते ती एकट्या बाबांवर. तेव्हा अशा वेळी मुलांचं पालनपोषण करताना बाबांना नेमके काय काय प्रॉब्लेम्स येत असतील, कुठल्या कुठल्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागत असेल, या सगळ्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासोबतच जेव्हा एखाद्या पुरुषाला एखादं मूल अडॉप्ट करायचं असतं त्यावेळेस त्याला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं, या संदर्भात आपण बोलणारही आहोत. आणि त्यासाठी आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओत उपलब्ध आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ञ, आणि त्यासोबत आपल्यासोबत आहे सागर रेड्डी, जो आहे एकता निराधार संघाचा अध्यक्ष आहे आणि त्याने स्वतः 13 मुलं दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांचा तो सांभाळ देखील करतोय. तर डॉक्टर, आता फादर्स डे आहे, तर सिंगल फादर या संकल्पनेबद्दल तुम्ही एकंदर काय सांगाल? आधी सगळ्या वडिलांचं बाबांचं अभिवादन करतो, त्यांना अभिनंदन करतो की त्यांच्या ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात मुलांच्या पालन पोषणामध्ये. याची जगाने दखल घेतली आहे. मी पण एक बाप आहे, मी पण एक मुलगा आहे, त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की वडिलांचं पण कौतुक होऊ शकतं, त्यामुळे छान वाटतंय. मला महत्वाचं असं वाटतं की चॅलेंजेस खूप जास्त कठीण होत चाललेली आहेत. पूर्वीच्या काळी असं होतं की काही कारणामुळे जर पत्नी निधन झालं किंवा काही कारणामुळे जर दुरावा निर्माण झाला तर पटकन बाप दुसरं लग्न करत असेल. पण आता त्या मानाने हे दुसरं लग्न करण्याची टेंडन्सी कमी आहे. त्यामुळे वडील स्वतःवरती ती जबाबदारी घेत असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाची जर साथ मिळत असेल तर तारेवरची कसरत त्या बाबांना करावी लागत असते. आणि त्यामुळे ते जे आव्हान त्याला स्वीकारावं लागत असतं ते असे त्यांनी रोल मॉडेल पाहिलेले नसतात. की आपण जे रोल मॉडेल पाहतो ना लहानपणापासून आपल्या भोवती असणारे बाप आणि आई, याच्यामध्ये वडिलांनी नेहमीच ही फक्त बरोबरची भूमिका घेतलेली असते. त्यामुळे टू आयडेंटिफाय ॲज अ फादर आणि आईचा पण रोल आणि वडिलांचा रोल हे एकत्र करणं त्यांना कठीण जात असतं. म्हणजे शिस्त पण लावायची आणि प्रेम पण करायचं. पूर्वीच्या काळी जर आपण अगदी खूप लहानपणी आपण ऐकलेलं गाणं होते, आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, असं एक गाणं होतं पूर्वी. त्याच्यामध्ये आईची भूमिका ही प्रेम करण्याची आणि वडिलांची ही शिस्त लावायची कडक असे, किंवा आई पण मुलाला म्हणायची की बघ वडिलाला की तुझं नाव सांगेल. याचा अर्थ असा की शिस्त लावण्याची सगळी जबाबदारी वडिलांकडे आणि प्रेम करण्याची जबाबदारी आईकडे. आता जेव्हा सिंगल फादर म्हणून काम करावं लागत असतं काही लोकांना, तेव्हा प्रेम पण करायचं आणि शिस्त पण लावायची, ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागत असतात. आणि ते चॅलेंजेस त्यांना कठीण वाटत असतं. आणि निसर्गतः पुरुष जास्त अग्रेसिव्ह असतो. म्हणजे तो पटकन अंगावर जातो, पटकन राग येतो त्याला, किंवा रागाचा भडका उडतो त्याला आपलं ऐकलं नाही तर जास्त राग येतो. आणि तो राग आला तर त्याची चिडचिड नव्हता, एकदम क्रोध होतो. तर या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून त्या मुलाशी रिलेट करावं लागत असतं. आणि मुलं असं पण विचारतात की मग माझी आई कुठे आहे, किंवा आई कधी भेटणार मला. तर असं पण वाटत असतं. डिवोर्स, आता तू म्हणालीस त्याप्रमाणे कधी कधी डिवोर्स झाल्यानंतर आई वेगळी राहत असते. मग मुलं तेही प्रश्न विचारत असतात. मग वडिलांना ह्या एक प्रेमळ आई म्हणून आणि शिस्त लावणारा बाप म्हणून दोन्ही गोष्टी एकत्र करून आणि आपलं स्वतंत्र संसार सगळं सांभाळावं लागतं. तर तुम्ही आता म्हणाला तसंच की बाबा म्हणजे शिस्त आणि आई म्हणजे प्रेम, ह्या भूमिका मुलांच्या मनात आत्ताही तेवढ्याच रुजलेल्या आहेत. कारण का मूल कधी घाबरलं तर ते आधी आईकडे जातं आणि मग बाबांकडे जातं, असं असतं. तर मग ज्यांना आईच नाहीये त्या मुलासाठी बाबा हे सर्वस्व असतं. मग अशा वेळी बाबांनी नेमकी काय काळजी घ्यावी, नेमके कशा पद्धतीने मुलांचं संगोपन? मला असं वाटतं की जरी पुरुष आणि स्त्री असे वेगवेगळे आपण रोल जरी बघत असलो ना, तरी सुद्धा शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर प्रत्येक पुरुषामध्ये टेंडरनेस असतो, सेन्सिटिव्हिटी असते, एक मनाचा संवेदनशीलपणा असू शकतो, प्रेमळपणा पण असू शकतो. आणि ते त्याचं अंग असं असतं की ते पुरुषांनी पुरेसं विकसित केलेलं नसतं, किंवा इमोशनली बोलणं किंवा भावनिकदृष्ट्या व्यक्त करणं स्वतःला हे पुरुषीपणाच्या रूढ व्याख्येत बसत नसल्यामुळे आपल्या टेंडर फिलिंग्स, नाजूक भावना व्यक्त करायला पुरुषाला जमत नसतं. त्यामुळे जेव्हा सिंगल फादर असतो तेव्हा त्यांनी आपल्या इमोशन्स वाटणाऱ्या आपल्याला अधिक आर्टिक्युलेट आपल्याला करता आल्या पाहिजेत. हे त्यांनी भान ठेवलं पाहिजे की फक्त आपण कृती करून
म्हणजे कुटुंबाकरता कष्ट करून मी तुझा सांभाळ करतोय असं न म्हणता मी तुझ्याकरता करत आहे ते शब्दांनी पण व्यक्त करतो आहे, जवळ घेऊन व्यक्त करतो आहे, तुला गोष्ट सांगून व्यक्त करतोय, तुला थोपटून व्यक्त करतो आहे, जर तुला त्रास होत असेल तर तुझ्याकडे बघून मला डोळ्यात पाणी येतं, असं एक भावनिक ओथंबलेलं पण माझ्या मनामध्ये इतकी शक्ती आहे. या गोष्टीची जर जाणीव त्या पुरुषांनी ठेवली तर त्याला या दोन्ही भूमिकेमध्ये त्याला पार पडता येतं. जसं आम्ही म्हणतो की स्त्रीमध्ये पण अशा एक कणखरपणाची भूमिका असू शकते की असा एक पुरुषी अंश असू शकतो आणि जेव्हा स्त्री अधिक कर्तबगार होत असते तेव्हा ती तिच्या मनातल्या अशा प्रकारच्या ज्या कणखरपणाच्या भावना असतात तिला ती उद्दीपित करत असते. सेम थिंग इज ट्रू फॉर मेन. आणि आजकाल असं दिसतंय की जेव्हा स्त्री पुरुष एकत्र संसार करत असतात तर बऱ्याचदा वुमन सुद्धा आता करिअर ओरिएंटेड झालेले आहेत. तर मूल झाल्यानंतर बऱ्याच कुटुंबांमध्ये असं दिसतंय की बाबा आहेत ते मुलांचा सांभाळ करतात तर आई आहे ते करिअरकडे पूर्ण लक्ष देते. मला वाटतं की त्यामध्ये पार्टिसिपेशन महत्वाचं आहे की जेव्हा अगदी लहानपणापासून जर मुलाच्या संगोपनात वडिलांनी तितकीच भूमिका बजावली, म्हणजे खूपदा असं असं की खेळवायचं असेल तर मुलाला मी घेणार पण शिशू झाली की लगेच तो बाप म्हणतो की आता तू बघ. तर असं न करता ही पण जबाबदारी माझी आहे आणि ही पण मी समर्थपणे सांभाळू शकतो आणि त्याला भरवायचं पण मी काम करू शकतो, गोष्ट सांगण्याचं पण मी काम करू शकतो. म्हणून आम्ही असं म्हणतो की मदर आणि फादर, आई आणि वडील असं म्हणण्यापेक्षा आपण को पेरेंट आहोत. आपण दोघांनी मिळून स्वीकारलेलं पालकत्व आहे, याला आम्ही सुजाण पालकत्व म्हणतो. या सुजाण पालकत्वाची जर कल्पना जर पुरुषाच्या मनात क्लिअर झाल्या तर खूप सोपे होते. फक्त वेगळे झालेल्या आई वडिलांचेच हे प्रश्न आहेत किंवा एकटाच बाप सांभाळत असतो तेव्हाचे प्रश्न आहेत असं नाही. तर एकत्र राहत असताना सुद्धा स्त्री घराबाहेर जास्त पडू शकते, बदली निमित्ताने बाहेर गावी जाऊ शकत असते, काही कामानिमित्त बाहेर जाऊ शकते. आता आपल्याला दिसतं की नवीन IT प्रोफेशन मधल्या मुली पुष्कळ परदेशात जात असतात आणि एकटा बापच घरी राहत असतो. तर त्याला पण या गोष्टी पार्टिसिपेशन पहिल्यापासून असेल तर त्या गोष्टी त्याला जड जात नाही. नाहीतर मग ते हा आईचा रोल, बाईचा रोल, हा पुरुषाचा रोल असं न करता हा माणसाचा रोल आहे असं जर म्हटलं की तो त्यात अधिक इंटरेस्ट घेतो आणि मनापासून करायला लागतो. हे अजून लक्षात येत नाही आपल्या म्हणजे ते वडिलांच्या लक्षात येत नाहीये किंवा घरामध्ये तसं त्याला प्रोत्साहन पण मिळत नाही. मुलगा जर मुलाची जर नॅपीज बदलायला गेला तर त्याची आई त्याला म्हणते की अरे तू कशाला करतोस, हे मी करते किंवा तुझी बायको हे म्हणजे दोघांच्या मनातील ती मानसिकता आहे की पुरुषांनी कामं हीच करायची आणि आईनी कामं हीच करायची असं विभागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये जेव्हा ओव्हरलॅप होतो आणि अंडरस्टँडिंग होतं, कम्युनिकेशन होतं तेव्हा या गोष्टी सोप्या होतात. बरोबर. तर या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र आता या विशेष कार्यक्रमात वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा ABP माझा.